आघात लिहिला, अरे देवेंद्र आघात नीलावरची आघात लिहिला, अरे देवेंद्र नीलावरची आघात लिहिला, परत करा परत करा, अरे परत करा परत करा, अरे परत करा परत करा. तुम्ही आता जो गंभीर आरोप केलाय निलावर नावाचा कोण बिल्डर आहे त्याच्यावर काय प्रूफ आहे कधीपासून मागची 6 वर्ष पुणे म्हणजे पुणे पीएमआरडीची जी हद्द आहे, पुणे महानगराची जी हद्द आहे त्याचं डीपीचं काम चालू आहे. आशिया खंडातला सर्वात मोठा डीपी म्हणून याची ओळख आहे, कारण की साधारणतः जिल्ह्याच्या सगळ्या बॉर्डरपर्यंत याची व्याप्ती आहे. अशा परिस्थितीमध्ये मागच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार, नंतर माननीय एकनाथ शिंदे यांचं सरकार, पूर्वीचं युती सरकार, नंतरचं आता महायुती सरकार, या काळामध्ये डीपीचं कामकाज झालं. या डीपीच्या काळामध्ये तत्कालीन जे महायुती सरकारची नाही का मंडळी होती, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा जे खातं हे खातं कामकाज बघतं, यांच्या मार्फत त्यांचा एक दलाल म्हणून एक निलावर म्हणून एक नाही का व्यक्ती पुण्याच्या वर्तुळामध्ये सगळीकडे फिरत होता. त्यांनी अमाप शेतकऱ्यांकडून, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची संख्याच मोजता येणार नाही अशा शेतकऱ्यांकडून आणि बिल्डरकडून रिझर्वेशन बदलण्याकरता किंवा आवश्यक असणारं रिझर्वेशन टाकण्याकरता तब्बल 3,000 कोटी रुपये घेतलेत असा आमचा थेट आरोप आहे. याच्यातले पुरावे आम्ही टप्प्याटप्प्याने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये भेटून देणार आहोत. त्याचबरोबर याच निलावरची लीला अशी आहे की मंत्रालय आणि विधान भवनाच्या परिसरातल्या जे उच्चभ्रू हॉटेल आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या कंपनीच्या मार्फत हॉटेलचे रूम्स बुक असतात. त्याच्यामध्ये या महायुती सरकारमधले काही मंत्री असतील, वजनदार आमदार असतील, यांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. याच्यामध्ये आमच्याकडे शेतकऱ्यांचे रेकॉर्डिंग्स आहेत, शेतकरी खूप सारे येऊन भेटतायत, ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं झालं, कुठं दिलं, गाडीचा नंबर काय होता किंवा एकूण कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन दिलं, त्याच्या संदर्भात ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच या सगळ्याच्या संदर्भातला हा भ्रष्टाचार उघडकीस करण्याचं काम आम्ही हा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये या निलावरनी ज्यांचे पैसे खाले त्यांचे पैसे रिटर्न व्हावेत हा पहिला भाग. आणि पुण्याचा डीपी जे आता पुण्याच्या बकालपणामध्ये याच्यामध्ये वाढ होणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैसे खाल्ल्याच्याच नका या सगळ्या संशयातून हा डीपी रद्द केलाय, पण त्याच्यातून पुणेकरांचे हाल आहेत, कारण की मागची नका 12 ते 15 वर्ष आले पीएमआरडी होऊन याचा डीपी झाला नाही आणि आणखी पुढे 10 वर्ष हा डीपी होण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे एकीकडे ज्यांनी हे केलं असेल त्याच्याकडून पैसे वसूल करून त्यांना शासन करण्यात यावं आणि दुसरीकडे या संदर्भामध्ये पुण्याचं बकालपण थांबावं ही आमची आर्जवी विनंती राहील. याच्यामध्ये निलावरचं संपूर्ण नाव, त्यांच्या ऑफिसचा पत्ता आणि एकूणच जे काही पुरावे आहेत या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर ठेवणार आहे. आणि मला खात्री आहे की या प्रकरणातून खूप मोठा स्कॅम या ठिकाणी जनतेसमोर आणि महाराष्ट्रासमोर येणार आहे. कोणाच्या काळात झाला म्हणजे नाव घेणं ते हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात झाला, कारण की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातच त्या काही डीपीचं कामकाज चालू होतं. निलावर जी व्यक्ती आहे ही एकूणच राजकीय प्रशासकीय का ज्या काय उठण्या बसण्याची मंडळी त्यांना परिचित असणारी मंडळ. एकनाथ शिंदेच्या जवळचे ते या ठिकाणी आता ते मला ते जे काय संबंध उघडकीस करायचे ते मी खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोरच ठेवणार आहे. आणि मला खात्री आहे की या संदर्भात सगळे पुरावे बघून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या संदर्भात चौकशी करावीच लागेल. या चौकशीतून ते पैसे जे आमच्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे आहेत, गोरगरिबांचे आहेत, ते वसूल करण्याचं काम त्यांना करावंच लागेल ही आमची अर्ज. डीपी रद्द झाला पुढे काय पुण्याचा नुसता डीपी रद्द झाला म्हणजे त्याच्यावरून होणार नाही ना, कारण या डीपीमध्ये ज्यांचे पैसे खाल्ले ते रिटर्न गेले पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये जर आणखी 2-5 वर्ष डीपी होणार नसेल तर याच्यामध्ये पुणेकरांचं नुकसान आहे, कारण की याच्यामध्ये बकालपणा वाढणार, अनधिकृत बांधकाम वाढणार, लोकांच्या हक्काच्या रिझर्वेशनच्या जागा ताब्यातून निघून जाणार, कारण की ज्यांच्या जागेवर आज रिझर्वेशन पडतं ती मंडळी आता रिझर्वेशन पुसलं गेल्यामुळे तिथं बांधकाम करून मोकळे होणार आहेत. असं आहे की साधारणतः लोणीकंच्या पुढं या ठिकाणी एकरी पैसे घेण्यात आले, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये एकरी. आणि बावधन आणि या परिसरामध्ये पर स्क्वेअर फूट पैसे घेण्यात आले की तुमच्या जागेवर रिझर्वेशन येतंय किंवा आलेलं आहे ते बदलायचं असं तर एवढे पैसे द्यावे लागतील. आणि ते पैसे, त्या सगळ्या पैशाचा व्यवहार हा पुण्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे या संदर्भात काय प्रूफ आहे हे पुरावे मी स्वतः फडणवीस साहेबांकडे देणार आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे आणि माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कुठलाही आरोप करणार नाही. या पुराव्याच्या आधारेच या संदर्भात कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे. तो घोटाळा नाही, मोडस ऑपरेंटी अशीच होती की एक साधा नाही का प्लॅन दाखवण्यात येत होता की ज्याच्यामध्ये या ठिकाणी कुणी कदम म्हणून गृहस्थ असतील किंवा काळबोर म्हणून गृहस्थ असतील त्यांच्या जमिनीवर किंवा हरगुडे म्हणून गृहस्थ असतील त्यांच्या जमिनीवर असा नाही का एक रिझर्वेशन पडलेलं आहे, ते रिझर्वेशन फक्त आम्हीच बदलू शकतो कारण की आमचं सरकार आहे, अशा प्रकारची बतावणी करण्यात आली. त्यांना सांगण्यात आलं की तुमची जमीन आता थोडी आउटस्कटला असल्यामुळे आम्ही एकरी नाही का 20 लाख रुपये घेतोय. आम्ही बावधन किंवा या ठिकाणी आंबेगावच्या परिसरातल्या इथं 150 रुपये किंवा 200 रुपये स्क्वेअर फुटनी पैसे घेतोय. अशा प्रकारच्या रेटचा तक्ता दाखवण्यात आला
त्या प्रकारे ऍडव्हान्सेस घेण्यात आले. डीपी प्रसिद्ध व्हायच्या अगोदर सगळी रक्कम घेण्यात आली. त्याचं सगळ्याचं ट्रान्झॅक्शन हे पुण्यात बसून करण्यात आलं. त्या ठिकाणी सरकारबरोबर कसे संबंध आहेत किंवा संबंधित जे काय ह्याचे पीएमआरडीचे प्रमुख होते त्यांच्याबरोबर आमचे कसे संबंध आहेत हे दाखवण्यात आलं आणि अशा प्रकारे पैसे वसूल करण्यात आलेले आहेत. मी आदरणीय पवार साहेबांना भेटून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची पुढच्या 4-5 दिवसात वेळ घेणार आहे आणि मान्य फडणवीस साहेबांसमोर हे पुरावे ठेवणार आहेत. कारण की ज्या अर्थी फडणवीस साहेबांनी हा डीपी रद्द केला आहे त्या अर्थी त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना आणखी बळकटी येण्याकरता ते पुरावे मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे. मी माझ्या पक्षामध्ये अशा प्रकारची सूचना दिलेली आहे की अशा प्रकारचा घोटाळा झाल्याने पुणे जिल्ह्यातल्या आपल्या सामान्य लोकांवर अशा ह्या ठिकाणी दरोडा पडलाय त्यांच्या घरावर. त्यामुळे हे सगळे पुरावे घेऊन आम्ही त्या ठिकाणी असा एक आरोप होऊ शकतो पॉलिटिकल निश्चित बोलतील. कारण की हा पुणे जिल्ह्याचा सर्वसामान्य आबालवृद्धांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय आहे. तर पवारसाहेब खुद्द फडणवीस साहेबांशी नक्की बोलतील याची मला खात्री आहे. दादा पालकमंत्री त्या जिल्ह्याचे तुमचे माजी सहकारी राहिलेले तुमचे नेते राहिलेले मग त्यांच्याकडे तुम्ही जाणार नाही का? नाही, दादांकडे पण मी जाईल. कारण की याच्यामध्ये मला दादांचा रोल कुठंच दिसत नाहीये. कारण की दादांचे सुद्धा याच्यामध्ये फार काय ऐकण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे निलावर कुणाच्या जवळचा आहे, निलावरती कशासाठी केलंय हे खुद्द मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे. थँक्यू.